लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आता विविध पक्षांकडून आखली जाते। शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा ही रणनीती आखायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आणि त्यानंतर आज 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची नेमकी रणनीती काय असणार हे आपण या वेब एक्सप्लेनर मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वेदांत नेब। ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश प्राप्त झालं, ज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या 9 जागा या निवडून आल्या। लोकसभा निवडणूक होताच आता विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आता रणनीती आखतोय। या रणनीतीमध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली आणि एक अहवाल या विधानसभा संपर्क प्रमुखांना सादर करण्यास सांगितला। यामध्ये काही प्रश्न हे या अहवालामध्ये विचारले गेलेले आहेत आणि या अहवालानुसार पुढची रणनीती शिवसेना ठाकरे गट ठरवणार आहे। यामध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निहाय मतदान नेमकं कसं झालं यासंबंधी आढावा घेतला जाणार आहे। विधानसभेमध्ये कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे हे सुद्धा या अहवालामध्ये सांगायचं आहे आणि जर ताकद विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची असेल तर तिथे संभाव्य उमेदवार नेमका कोण असणार याची सुद्धा नावं विधानसभा संपर्क प्रमुखांकडून उद्धव ठाकरे घेणार आहेत। आणि जर या विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद काहीशी कमी पडत असेल आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांची ताकद असेल तर तो पक्ष कोणता असणार आणि त्यांचा सुद्धा संभाव्य उमेदवार नेमका कोण असावा असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जी रणनीतीचा एक खरं तर भाग आहे तो म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट तयारी करणार आहे। जरी निवडणूक महाविकास आघाडीमधून लढवली जात असली तरी सुद्धा उमेदवार देताना 288 उमेदवारांची चाचपणी शिवसेना ठाकरे गट करते आणि त्यामुळेच जर विधानसभेमध्ये शिवसेना एकटी लढली तर त्याचा काय परिणाम होईल असं सुद्धा या अहवालामध्ये विधानसभा संपर्क प्रमुखांना विचारण्यात आलेलं आहे। सोबतच जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला इतर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी मदत केली का आणि जर महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेला होता तर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे मदत केली का हे सुद्धा प्रश्न विधानसभा संपर्क प्रमुखांना विचारण्यात आलेत। एकूणच एक प्रकारे आढावा विधानसभा निहाय या सगळ्या अहवालातून घेतला जातोय आणि जर शिवसेना एकटी लढली तर त्याचा नेमका परिणाम काय होईल याचा सुद्धा एक आढावा घेतला जातोय। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे तयारी करतंय विधानसभा निवडणुकीची आणि आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुद्धा या सगळ्या रणनीतीतून इथे करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच विधानसभा संपर्क प्रमुखांचा येणारा अहवाल हा पुढील रणनीतीसाठी एक महत्त्वाचा भाग असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।